रायगड जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि पूरजन्य परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळाली। याचा फटका जो आहे तो गणपती कारखानदारांना बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झालेले आहे। आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी ते आहेत। काय एकंदरीत नुकसान झालं आहे आणि काय परिस्थिती आहे सध्याची? साहेब तुम्हाला सांगतो बघा ना, 6 तारखेला जो पाणी एवढा जोरात आला ना, तर आम्हाला सावरण्याचा चान्सच मिळाला नाही। एक 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो बघा, संपूर्ण म्हणजे पाणीच पाणी सगळीकडे झाला। आता इथे आपण उभा होतो, इथे 3 ते 3.5 फूट पाणी एवढं होतं पाणी। तर काय माहिती आहे, आता आमचं एवढं मोठं नुकसान झालं की न भरून येणारं। ह्याच्यातनं बाहेर निघायला कमीत कमीत आम्हाला पुढचे 10 वर्षे लागतील, इतकं मोठं नुकसान झालं। आमच्या मूर्त्या, हजारो मूर्त्या वाहून गेल्या, काही डॅमेज झाल्या, POP गेली, माती बॅगा गेल्या, भरपूर नुकसान झाले साहेब। याचा नेमका आता परिणाम काय होणार आहे? कारण गणेशोत्सव महिन्याभरातच चालू होणार आहे। साहेब तुम्हाला सांगतो बघा, कारागीर आपले स्थानिक असल्यामुळं आम्ही बसून चर्चा केली की आपल्या हजारो मूर्तींची ऑर्डर आहे, आपण कसं काय करता येईल। कारागीर आमचे खूप चांगले आहेत इथले स्थानिक असल्यामुळे त्यांनी सांगितलं की काका तुम्ही सांगाल तसं आपण ठरवू। मग आम्ही बसून चर्चा केली की आपण नेहमी 8 ते 9 तास काम करतो, 4 तास वाढवून काम करूया, जेणेकरून आपल्या मूर्त्यांचं सगळ्या स्टॉक बरोबर होईल, लोकांना ऑर्डर देता येतील। आणि कारागिरी पण माझी तयार झाली की आपण 12 तास काम करायचं, 12 ते 13 तास काम करू, पण लोकांची ऑर्डर देऊ की मार्केटमध्ये मूर्त्या शॉर्टेज नाही पडल्या पाहिजे। आमचा प्रयत्न चालू आहे। आर्थिक फटका कशा पद्धतीने बसला या सर्व पुराच्या पाण्याने? साहेब तुम्हाला सांगतो बघा, आता न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। आता आम्हाला कामगारांची देणे आहे, पुन्हा POPचं पैसे देणे आहेत, मातीवाल्याचे पैसे देणे आहेत, आम्ही जे काम करतो त्या पेंटरांचे पैसे देणे आहेत। तर आम्ही आता याकडे 8-8 ते 10-10, 15-15 लाखाच्या शिशा उचललेल्या असतात बँकांच्या, त्या भरता येत नाही। आता आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की सरकारने काहीतरी मदतीचा हात द्यायला पाहिजे। पावसाळ्यात अधिवेशन चालू आहे, तर सरकारने काहीतरी मदत द्यावी आमची अपेक्षा आहे। आज 6 दिवस झाले, सरकारचा कोणीही अधिकारी आम्हाला भेटायला आलेला नाही, 1 रुपयाची अजून कोणी मदत जाहीर केलेली नाही। तर सरकारकडून अपेक्षा आहे। आणि निश्चितच आपण पाहिलं तर मोठं नुकसान जे आहे ते मूर्तिकारांचं या ठिकाणी कारखानदारांचं झालेलं आहे। त्यामुळे सरकारने मदत करावी अशी अपेक्षा जी आहे ती मूर्तिकारांकडून व्यक्त केली जात आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।